भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। गुजरातच्या विशेष अधिवेशनात नरेंद्र मोदींना निरोप। आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री होण्याची शक्यता। मोदींनी शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलं आमंत्रण। काश्मीरमधल्या नेत्यांनी केलं स्वागत। दोनही राष्ट्रांमध्ये संबंध सुधारण्यासाठीचे हे शुभसंकेत असल्याची महबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया। तो किरण जी, अगर आपको बोला जाता है दिल्ली की मुख्यमंत्री बनने की बात, क्या आपसे कोई बीजेपी की बात चल रही है? आप बनेंगी मुख्यमंत्री दिल्ली की अगर आपसे बात हो? इस बारी ना नहीं करूंगी। सक्रिय राजकारणात येण्यासाठी तयार किरण बेदींनी केलं स्पष्ट। भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता। सब लोगों ने अब ये फैसला किया है कि चुनाव की तैयारी करो, चुनाव में जाएंगे, जनता के बीच में जाएंगे। आने वाले हफ्ते 10 दिन में पूरी दिल्ली में खूब सभाएं करेंगे। सभाओं में जाके दिल्ली की जनता से माफी भी मांगेंगे। 49 दिवसात राजीनामा दिल्याबद्दल केजरीवालांनी मागितली दिल्लीकरांची माफी। दिल्ली विधानसभेच्या निवडणुका नव्याने घेण्याची मागणी। नवीन पटनायकांनी घेतली ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ, तर पवन चामलिंग 5व्यांदा झाले सिक्कीमचे मुख्यमंत्री। कोल्हापूरमध्ये महायुतीचे संजय मंडलिकांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेमधली गटबाजी चव्हाट्यावर। जिल्हा कार्यकारिणी आणि सेना आमदारांमध्ये संघर्ष। यूजीसीने जाहीर केली देशभरातल्या बोगस विद्यापीठांची यादी। देशभरातल्या 21 बोगस विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रामधल्या नागपूरच्या एका विद्यापीठाचा समावेश। आणि 2 बॉम्बस्फोटांनी नायजेरिया पुन्हा हादरलं। 118 जणांचा मृत्यू। बोको हराम या दहशतवादी संघटनेवर संशय।